नेहमीच आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि जे विद्यार्थी भावी शिक्षक होणार आहेत, भरतीची वाट बघत आहेत, जाहिरातीची वाट बघत आहेत, या सर्व विद्यार्थ्यांकरिता अत्यंत इम्पॉर्टंट म्हणजे अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये आपण विविध बाबी बघणार आहोत. मेरिट जो आहे तो मेरिट कसा कमी येणार आहे, कट ऑफ कसा कमी येणार आहे, त्यात जागा ज्या आहेत त्या जागा जास्त कशा येणार आहेत आणि समायोजनाचा मुद्दा, या तिन्ही बाबी आपण स्पष्ट या ठिकाणी करणार आहोत. माझ्या या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणताही जे पवित्र पोर्टलच्या संदर्भात जे काही अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, उमेदवारांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की 1,80,000 विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यात आपण वेगवेगळ्या युट्यूब चॅनलवरून आपण वेगवेगळी जी माहिती आहे, मग ती माहिती कशातली, टीईटी पेपर 1, टीईटी पेपर 2, दोन्ही पेपर किती विद्यार्थी पास आहेत, जे विद्यार्थी पास नाही आहेत यांची संख्या किती, 150च्या वर विद्यार्थ्यांची संख्या किती, 100च्या वर विद्यार्थ्यांची संख्या किती, या सर्व बाबी आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण याचा अभ्यास करत आहात कारण आपण दररोज कोणाचे ना कोणत्या तरी युट्यूब चॅनलवरून आपल्याला या सर्व गोष्टी अपडेट मिळत असते. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हा कट ऑफ जो आहे तो हा कट ऑफ कशावर डिपेंड असेल, तर हा कट ऑफ डिपेंड असणार आहे जागेवरती. मग ज्या जागा आहेत त्या जागा जास्तीत जास्त येण्यासाठी 12 मार्चला जो एल्गार आंदोलन आहे, आणि हा एल्गार आंदोलन जो आहे तो एल्गार आंदोलन आझाद मैदान मुंबई इथे आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. संदीप कांबळे सरांनी पहिला एल्गार आंदोलन हिवाळी अधिवेशनामध्ये केलेला होता आणि ज्याची मागणी आपण केलेली होती, पवित्र पोर्टल लवकरात लवकर सुरू करण्यात यावं, या संदर्भात ज्या वेळेला दादाजी भुसे यांना 15 ते 20 दिवसापूर्वी जेव्हा कांबळे सर भेटले आणि त्याच्या 15 ते 10 दिवसांनी हिवाळी अधिवेशन होतं आणि हिवाळी अधिवेशनामध्ये या सर्व मागण्या पूर्ण केल्या आणि 4 ते 5 दिवसांमध्ये आपलं पवित्र पोर्टल सुरू झालं. तर यावरती आपला विश्वास आहे. या विश्वासाच्या दृष्टीने आपल्याला सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या काही मागण्या, आता या 5 मागण्या आपण रेटून धरलेल्या आहेत आणि आझाद मैदानावरती 12 तारखेला ज्या काही मागण्या आपण घेऊन शिष्टमंडळ ज्यावेळेला पुन्हा दादाजी भुसे यांना भेटू, तर या रास्त मागण्या असणार आहे. कारण प्रिफरन्स अमर्यादित करण्यात यावं, नंतर कला शिक्षक, क्रीडा शिक्षक आणि आपले जे काही संगीत शिक्षक असतील, शारीरिक शिक्षक असतील, यांच्या जागा याच भरतीमध्ये भरण्यात यावा. आपण लक्षात घ्या की जागा कशा वाढणार आहे, तर जागा जर कला, क्रीडा आणि जे काही शारीरिक शिक्षण आहे, संगीत आहे, या कलाचे शिक्षक आहे, या शिक्षकांना जर याच भरतीमध्ये जर त्यांनी खाजगीच्या असतील, कारण त्याची खाजगीच्या ज्या काही शिक्षक असतील त्यांच्या सुद्धा जागा या ठिकाणी आल्या पाहिजे आणि याच भरतीमध्ये म्हणजे पहिल्याच टप्प्यामध्ये ही या जागा आपल्याला पर्यंत दिसल्या पाहिजे. परंतु याबद्दलचं रोस्टर अजून क्लिअर नाही, संच मान्यता मात्र यातली क्लिअर नाही, नेमकं किती जागा येणार आहे हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही आहे. त्यामुळं हे जर काम केलं तर कला, क्रीडा, शारीरिक शिक्षण, संगीत यांच्या सुद्धा जागा या ठिकाणी जास्तीत जास्त येतील, म्हणजे या सुद्धा शिक्षक भरतीमध्ये इन्क्लूड होतील. कारण पवित्र पोर्टलच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना सुद्धा काय केलेली आहे, नोंदणी केलेली आहे, म्हणजे त्यांच्या जागा त्यांच्याकरिता उपलब्ध असणार आहे. म्हणून कट ऑफ सुद्धा त्यातून कमी येणार आहे आणि 1,80,000 जे विद्यार्थी आहेत त्यात सुद्धा कला, क्रीडा, साहित्य म्हणजे शिक्षण, जे काही विशेष शिक्षक म्हणून जे काही असणार आहेत, संगीत वगैरे, तर हे सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत. दुसरी बाब अशी की त्यात मुद्दा अजून एक आपण टाकलेला आहे त्या मागणीमध्ये की जे आश्रमशाळा आहेत, आश्रमशाळा ज्या आहेत आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून चालवल्या जात असतात, जास्तीत जास्त आश्रमशाळा आहेत, ते काही 13-14 आदिवासी बहुल जिल्हे आहेत. या जिल्ह्यांमध्ये आदिवासी आश्रमशाळा त्या पाड्यांवरती आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. 10-10, 15-15 किलोमीटर मध्ये आपल्याला आश्रमशाळा दिसतात. तर या आश्रमशाळेतले जे काही 1ली ते 8वीचे जे शिक्षक आहेत किंवा वरच्या वर्गाचे जे शिक्षक आहेत, हे सुद्धा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात यावे. म्हणजे या शाळेतले जर शिक्षक पुन्हा पवित्र पोर्टलमध्ये जे काही रिक्त जागा आहेत त्या जर आपल्या पवित्र पोर्टलमध्ये जर जागा आल्या तर त्या सुद्धा जागा या ठिकाणी ऍड होतील. मग फक्त आदिवासी विकास विभागाच का नाही, समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून इतर बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून जे काही बंजारा समाज असेल, तांडा वस्तीवरती शाळा असतील किंवा एनटी विद्यार्थ्यांसाठी ज्या शाळा आहेत तांडा वस्तीवरती, त्या सुद्धा आश्रमशाळा आहेत, त्या आश्रमशाळेच्या सुद्धा जागा या ठिकाणी येतील. समाज कल्याणच्या माध्यमातून ज्या काही निवासी शाळा चालवल्या जातात, आणि निवासी शाळा आपल्या सर्वांना माहिती आहे तालुक्याच्या लेवलला निवासी शाळा आहेत आणि या निवासी शाळा 1ली ते 10व्या वर्गापर्यंतच्या निवासी शाळा आहेत. याही जागा जर आपल्या पवित्र पोर्टलच्या आतमध्ये टाकल्या तर नक्कीच याचा सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना फायदा होईल. म्हणजे जागा ज्या आहेत, आपली जी मागणी आहे
ती 70 ते 75,000 शिक्षकांची भरती व्हायला पाहिजे. विचार करा विद्यार्थी मित्रांनो, जर जागा 75,000 नाही आल्या तर जागा जर 30,000 जरी आल्या तरी आपला कट ऑफ हा 100च्या आत येणार आहे. हे मी तुम्हाला 100% सांगतोय. जे डीए झालेले विद्यार्थी आहेत, पेपर 1 जर पास असाल तर त्यांचा सुद्धा कट ऑफ हा 100च्या खाली 90च्या खाली येईल विद्यार्थी मित्रांनो. म्हणून जास्तीत जास्त जागा कशा येतील यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. जर या मागण्या जर मान्य झाल्या तर नक्कीच 30,000 पेक्षा जास्त जागा या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था, पहिला टप्पा असो की दुसरा टप्पा असो, या दोन्ही याच्यात भरल्या जाणार आहेत. आणि आपली मागणी आहे की पहिल्याच टप्प्यामध्ये 100% भरती करायला पाहिजे. काही गरज नाहीये की दुसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जागा भरायची, परंतु शासन जाणीवपूर्वक आपल्यावरती अन्याय करण्यासारखं किंवा ज्या जागा आहेत त्या खाजगीच्या जागा राखून ठेवण्याची गरज काय? त्यांची सुद्धा भरती तेवढीच करणं 80% किंवा 100% करणं गरजेचे असणार आहे. त्या सर्व गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. या गोष्टी जर आपल्याला समजल्या तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, सर्व जो कट ऑफ आहे तो मेरिट आहे, हा मेरिट आपल्या जागेवरती अवलंबून आहे. आणि समायोजनाचा दुसरा मुद्दा की समायोजनाचा मुद्दा ह्या वेगवेगळ्या जिल्हा परिषद मध्ये वेगवेगळं टाइम टेबल आलेलं आहे आणि या 30 तारखेपर्यंत नक्कीच तालुका लेवलचं समायोजन असेल किंवा जिल्हा लेवलचं समायोजन असेल, हे संपूर्ण क्लिअर होत आहे. त्यामुळे कोणत्या कोणत्या जिल्हा परिषद मध्ये किती जागा अतिरिक्त झाल्यात, किती जागा रिक्त आहेत, हे आपल्याला या ठिकाणी समजणार आहे. कारण या 3 गोष्टी महत्वाच्या असतात. एक मंजूर पद, कार्यरत पद आणि रिक्त पद, या तिन्ही आणि अतिरिक्त या ज्या गोष्टी आहेत या गोष्टीवरून आपल्याला प्रत्येक जिल्ह्याचं 30 तारखेपर्यंत किंवा 28 तारखेपर्यंत, जसं नागपूर जिल्हा 24 तारखेपर्यंत त्यांची डेट आहे, तर 25-26 तारखेपर्यंत आपल्याला अपडेट समजून जाईल की अतिरिक्त किती आहेत विभाग लेवलला किंवा तालुका लेवलला, म्हणजे अतिरिक्त किती आहेत विभाग लेवलला आणि राज्य लेवलला किती गेले आहेत हे समजून येणार आहे. नंतर रिक्त पद किती आहेत हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजणार आहे. त्यामुळं प्रत्येक जिल्हा परिषदेचं वेगवेगळं वेळापत्रक आहे, परंतु 30 तारखेच्या आत म्हणजे 30 मार्च पर्यंत 31 मार्च पर्यंत आपल्याला सर्व जिल्ह्यांचं अपडेट, जागा किती रिक्त आहेत हे समजणार आहे. यावरून या जर जागा पुन्हा आश्रमशाळा, समाज कल्याण आणि कला क्रीडा या सर्व जर बाबी आल्यात आणि सर इन्क्लूड करण्यात आलं तर नक्कीच या जागा या 30,000 पेक्षा जास्त आहे आणि कट ऑफ सुद्धा कमी येणार आहे. कॉम्पिटिशन लक्षात घ्या. पोलीस भरती 15,000 जागा 18 लाख फॉर्म, 15,000 जागा 18 लाख फॉर्म. आपल्याकडे जर जागा 30,000 आल्या आणि जे पवित्र पोर्टलला ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं त्यांची संख्या 1,80,000. तुम्हीच विचार करा की कॉम्पिटिशन किती कमी आहे, कॉम्पिटिशन किती कमी आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत, जे विद्यार्थ्यांना असं वाटतंय की माझं होणार नाही, त्या विद्यार्थ्यांनी पॅनिक होऊ नका, घाबरू नका. या जागेवरती आणि होणाऱ्या आंदोलनावरती सर्वांनी विश्वास ठेवा, कारण याच मागणीतून, याच आंदोलनातून आतापर्यंत आपण मागण्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. याच सुद्धा 12 मार्चला सुद्धा होणाऱ्या आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हावं आणि त्याच माध्यमातून आपल्या मागण्या, आपलं पोडी कशी आपल्याला आपली भाजून घेता येणार आहे किंवा आपल्याला कसं 58 वर्षापर्यंतचं जे काही नोकरी असेल किंवा आपला पोटापाण्याचा प्रश्न आपल्याला कसं नोकरी आपल्या विद्वत्तेच्या द्वारे मिटवता येणार आहे, यासाठी शिक्षक म्हणून आपण निवड झाली पाहिजे. यासाठी जास्तीत जास्त जागा आल्या पाहिजे. म्हणून आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा, मग तरच जागा जास्त येतील आणि कट ऑफ सुद्धा कमी येईल आणि अमर्याद आपल्याला प्रिफरन्स मिळाले पाहिजे. हा सुद्धा सर्वात महत्वाचा निर्णय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. हे जे अपडेट आणि ही सांगितलेली माहिती तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटते हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मला अपडेट करण्यासाठी किंवा अपडेट सांगण्याकरिता किंवा तुम्हाला जर माझ्याशी बोलायचं असलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या ज्या काही लिंक्स आहेत त्या लिंकवरती जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क साधता येईल. धन्यवाद.